जगातला सेवंथ वंडर ताजमहल, ज्याला कंप्लीट करायला 22 वर्ष आणि 20,000पेक्षा जास्त स्किल्ड लोकांनी दिवस रात्र मेहनत केली होती. शहाजहा त्या परफेक्शनवर इतका ऑब्सेस झाला होता की त्याने सरळ ऑर्डर दिला की या लेबर्सचे हात कापून टाका. पण रियालिटी ही आहे की कोणत्याही मुघल डॉक्युमेंटमध्ये, कंटेम्पररी हिस्टोरियनच्या अकाउंटमध्ये किंवा अगदी कोणत्याही फॉरेन ट्रॅव्हलरच्या डायरीमध्येही याचा उल्लेख नाही. एकदा लॉजिकली पण विचार करून बघा, 20,000 लोक म्हणजे 40,000 हात. जर इतके हात कापले गेले असते तर त्यांचा इलाज कुठे झाला असता? आणि सगळ्यात मोठा पॉइंट म्हणजे शहाजहानने ताजमहल नंतर शहाजहानाबाद म्हणजेच ओल्ड दिल्ली आणि जामा मस्जिदही बनवली. जर त्याने या टॉप मिस्त्रींचे हात कापले असते तर बाकी बिल्डिंग्स पुढे एलियन्सने बनवले का? हिस्टोरियन्स मानतात की शहाजहानने त्या कारागिरांना खूप मोठे पैसे दिले आणि त्यांच्यासोबत एक कॉन्ट्रॅक्ट केला की अशी बिल्डिंग दुसऱ्या कोणत्याही रूलरसाठी बनवायची नाही. इन शॉर्ट, टेक्निकली त्याने त्यांचे हात बांधले होते, कापले नव्हते. खरी गोष्ट म्हणजे ज्या लोकांनी ताजमहल बनवण्यात काम केलं, ज्याला पिएत्रा ड्युरा किंवा परचिनकारी म्हणतात, त्यांचे वंशज आजही आग्र्याच्या अरुंद गल्लींमध्ये तेच काम करत आहेत. आजही ताजमहल करोडो टुरिस्टना अट्रॅक्ट करतो आणि इंडियाच्या टुरिझम इकॉनॉमीमध्ये मोठा हिस्सा कॉन्ट्रीब्यूट करतो.